काल परवा राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। संपूर्ण महाराष्ट्रात भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला। राज्यातल्या साधारण प्रत्येक भागात भाजपच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या। पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना राहिली। पण या सगळ्या निकालांमध्ये ज्या एका विभागाच्या निकालाने राज्याचं लक्ष वेधलं ते म्हणजे रत्नभूमी कोकण। कोकणच्या लाल मातीत यंदा फक्त निवडणुका नव्हत्या, तर ते एक कुरुक्षेत्र होतं, जिथे रक्ताची नाती एकमेकांसमोर उभी होती, जिथे सत्तेची हवा आणि अस्तित्वाची लढाई यांचं भीषण संघर्ष पाहायला मिळालं। ज्या कोकणात राणे कुटुंबाचं निर्विवाद वर्चस्व मानलं जातं, तिथेच राणे कुटुंबातल्या 2 भावांमध्ये सत्तेचा असा काही पेच रंगला की ज्याचा निकाल भाजपसाठी धक्कादायक आणि निलेश राणेंना किंग मेकर करणारा ठरला। आज आपण बोलणार आहोत कोकणच्या राजकारणाबद्दल। कोकण जिथे निसर्ग जेवढा शांत आहे, तिथे राजकारण मात्र नेहमीच वादळी राहिलं आहे। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडून दिली आहे। राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी कोकणातील चित्र काहीसं वेगळं आहे। विशेषतः राणे कुटुंबांच्या बालेकिल्ल्यात, जिथं 2 सख्खे भाऊ सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात गेले, एवढं की थेट एकमेकांच्या पक्षाचं अस्तित्वच नाहीसं करण्यावर हा संघर्ष पोहोचला। एका बाजूला भाजप मंत्री नितेश राणे आणि दुसरीकडे त्यांचेच मोठे भाऊ आमदार निलेश राणे। हा लढा केवळ सत्तेचा नव्हता, तर तो अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि वर्चस्वाचा होता। आजच्या व्हिडिओत आपण हेच समजून घेणार आहोत की निलेश राणे भाजपच्या आवाढव्य सिस्टीमला आणि स्वतःच्याच भावाला कसे भारी पडले। 2 सख्या भावांमध्ये सत्तेसाठी आणि वर्चस्वासाठी कशी लढाई सुरू झाली, कोकणचं राजकारण आता कोणत्या वळणावर उभं आहे आणि नितेश राणेंनी कसा भाजपचा नाद केला पण वाया नाही गेला। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। कोकणच्या राजकारणाचा विचार केला तर राणे कुटुंब हे तिथलं सर्वात शक्तिशाली नाव आहे। नारायण राणे जे स्वतः माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत, त्यांचे 2ही मुलगे राजकारणात सक्रिय आहेत। सध्याची परिस्थिती रंजक आहे। वडील नारायण राणे भाजपचे खासदार आहेत। धाकटे सुपुत्र नितेश राणे भाजपचे तडाखेबंद आमदार असून मंत्री देखील आहेत, तर मोठे सुपुत्र निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत। एकाच घरात खासदार, आमदार आणि मंत्रीपद असणारे हे 3 नेते आज भाजप आणि शिवसेना अशा 2 वेगवेगळ्या पक्षात विभागले गेले आहेत। वरून पाहताना हे 2ही पक्ष महायुतीमध्ये एकत्र वाटत असले तरी जमिनीवर मात्र या निवडणुकीत चित्र पूर्णपणे वेगळं आणि संघर्षाचं होतं। नगरपालिका निवडणुकीच्या आधी भाजपने कोकणात आपली पूर्ण ताकद लावली होती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणे यांनी मिळून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। भाजपची रणनीती स्पष्ट होती। कोकणात भाजपला 1 नंबरचा पक्ष बनवणं आणि शिवसेनेचा प्रभाव मर्यादित करणे, यासाठी त्यांनी एक मोठी सिस्टीम कामाला लावली होती। पण निलेश राणेंनी जेव्हा शिवसेनेसाठी कोकणात ताकद लावणं सुरू केलं, तेव्हापासूनच भाजपच्या गोटात अस्वस्थता होती। रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा हा सामना थेट रस्त्यावर आला। निलेश राणेंनी भाजपच्या त्या अवाढव्य सिस्टीमचा नाद केला, जिचा नाद करणं अनेकांना जड जातं। त्यांनी थेट आव्हान दिलं की कोकण ही कुणाची खासगी मालमत्ता नाही। नितेश राणे भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत होते, तर निलेश राणे शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी जिद्दीने पेटून उठले होते। मतदानाच्या आदल्या दिवशी जे नाट्य घडलं त्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला होता। कणकवली आणि मालवणच्या भागात मध्यरात्रीपर्यंत प्रचंड तणाव होता। भाजपच्या सिस्टीमने निलेश राणेंना घेरण्यासाठी एक प्रकारे चक्रव्यूह रचला होता। मतदारांवर दबाव आणायचे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचे प्रयत्न झाले। रात्रीच्या अंधारात निलेश राणे आणि नितेश राणे यांचे समर्थक अनेक ठिकाणी आमनेसामने आले। वाकयुद्ध झालं, गंभीर आरोप प्रत्यारोप झाले। परिस्थिती इतकी तापली होती की कोणत्याही क्षणी काहीही घडू शकलं असतं। अगदी निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरावर धाडी मारल्या। रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून राहिले। रवींद्र चव्हाण आणि नितेश राणेंनी केलेली व्यूहरचना इतकी तगडी होती की अनेकांना वाटलं आता निलेश राणेंचा निभाव लागणार नाही। पण निलेश राणे साधे नाहीत। त्यांनी ही चाल वेळीच ओळखून राहिले आणि भाजपचा प्रत्येक ट्रॅप उधळून लावला। जेव्हा निवडणुकीचे निकाल हाती आले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला। कणकवली आणि मालवण या 2 अत्यंत महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला। हा विजय केवळ एका पक्षाचा नव्हता, तर तो निलेश राणेंचा व्यक्तिगत विजय होता। ज्या भाजपने आणि मंत्र्यांनी त्यांना रोखण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं, त्यांना निलेश राणेंनी त्यांच्याच बालेकिल्ल्यात धोबीपछाड दिली। मालवण आणि कणकवलीच्या नगरपालिका निवडणुका भाजपकडून अत्यंत प्रतिष्ठेच्या बनवल्या गेल्या। पण या 2ही नगरपालिकेत निलेश राणेंनी भाजपला आणि आपल्याच भावाला जबरदस्त हबाडा दिला। हा निकाल भाजपसाठी आणि विशेषतः रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांच्यासाठी एक मोठा धक्का आहे।
पण या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निलेश राणे यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये निलेश राणे यांना यश हुलकावणी देत होतं. 2014 आणि 2019च्या संघर्षातही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा असं वाटलं की निलेश राणे यांचं राजकीय करिअर आता संपत चाललंय का? पण यावेळेस त्यांनी कोणाच्याही सावलीत न राहता स्वतःच्या हिमतीवर ताकद दाखवली. त्यांनी भाजपच्या सिस्टीमचा नाद केला आणि त्या सिस्टीमला असा हाबाळा दिला की त्यांच्या संघर्षाचा विजय झाला. या विजयाचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला कोकणाच्या गेल्या काही निवडणुकांचा डेटा पाहावा लागेल. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी भाजपसाठी जागा जिंकली होती. विधानसभा निवडणुकीतही भाजपने चांगल्या जागा मिळवल्या होत्या. तसेच नितेश राणे कणकवलीमधून भाजपचे आमदार झाले, तर निलेश राणे कुडाळमधून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. नितेश राणे हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असताना त्यांचा विजय जवळपास निश्चित होता. पण निलेश राणे ज्या कुडाळमधून विधानसभा लढत होते तो कुडाळ मतदारसंघ ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. पण या मतदारसंघात निवडणूक लढवून निलेश राणेंनी जबरदस्त विजय मिळवला. 2009 साली निलेश राणे सिंधुदुर्गमधून खासदार झाले होते आणि त्यानंतर मात्र त्यांना कधीच आमदारकी किंवा खासदारकी मिळाली नाही. पण मागच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 15 वर्षांनी निलेश राणे यांना गुलाल लागला. पण नगरपालिका निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर आणि नेतृत्वावर मतदान होतं. इथे पक्ष चिन्हापेक्षा त्या व्यक्तीचा जनसंपर्क जास्त महत्त्वाचा ठरतो. निलेश राणे यांनी गेल्या काही वर्षात पराभवानंतरही लोकांमध्ये जाऊन जे काम केलं त्याचं फळ त्यांना या निकालात मिळालं आहे. नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यातील हा संघर्ष भविष्यात काय वळण घेणार हा आता मोठा प्रश्न आहे. नितेश राणे भाजपचे कट्टर हिंदुत्ववादी चेहरा आहेत, तर निलेश राणे आता शिवसेनेचा आक्रमक चेहरा बनले आहेत. दोनही भावांची कार्यशैली आक्रमक आहे. एकाच जिल्ह्यात जेव्हा दोन मोठे नेते एकाच कुटुंबातील असून वेगवेगळ्या पक्षात असतात तेव्हा भविष्यात संघर्षाची ठिणगी पडणं अटळ आहे. आगामी निवडणुकीत हा वाद आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे. या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की कोकणात आता फक्त एका पक्षाची हुकुमशाही चालणार नाही. मतदारांनी हे दाखवून दिलंय की ते कामाला आणि संघर्षाला महत्त्व देतात. ज्या नेत्याला संधी नाकारली गेली, ज्याला सिस्टीमने दाबण्याचा प्रयत्न केला, तोच नेता आज कोकणचा नवा राणा म्हणून समोर आला आहे. निलेश राणे आपल्याच भावावर राजकीयदृष्ट्या भारी पडले आहेत आणि हा संदेश आता संपूर्ण राज्यात गेला आहे. कोकणच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने दोन राणे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या संपूर्ण राजकीय नाट्याकडे पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? निलेश राणे यांनी घेतलेला शिवसेनेचा मार्ग त्यांच्या राजकीय भविष्यासाठी गेम चेंजर ठरेल का? आणि भाजपच्या एवढ्या मोठ्या यंत्रणेला हरवणं हे निलेश राणे यांच्या नेतृत्वाचं यश आहे की भाजपच्या रणनीतीचं अपयश? तुम्हाला काय वाटतं? निलेश राणे येणाऱ्या काळात कोकणचे नवे किंग मेकर ठरतील का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.